कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील विक्रम आणि मिनीडोर चालक मालकांनी आपल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला। शासनाच्या दुर्लक्षामुळे आपला व्यवसाय धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। सुमारे 2 वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्देशांची अंमलबजावणी न झाल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाईची मागणीही त्यांनी केली। वयोमर्यादा संपलेल्या वाहनांसाठी पर्यायी वाहने उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागात किमान 5 वर्षांची वयोमर्यादा वाढवावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। VLTD डिव्हाइसबाबत कथित फसवणुकीचा आरोप आणि महिलांना एसटीतील सवलतीमुळे टॅक्सी व्यवसायावर झालेला नकारात्मक परिणाम हेही मुख्य मुद्दे आहेत। या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत चालकांनी आत्महत्या केल्यास शासन आणि दिरंगाई करणारे अधिकारीच जबाबदार असतील असे संघटनेने ठणकावून सांगितले। आज प्रलंबित मागण्या होत्या की 17/3/2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमची ह्या प्रलंबित प्रश्नांसाठी मीटिंग झाली होती आणि त्यामध्ये सकारात्मक सर्व निर्देश त्यांनी दिले होते, परंतु त्या निर्देशाला वरिष्ठ अधिकाऱ्याने दुर्लक्ष करून आमच्यावर तांत्रिक लूट चाललेली आहे आणि ह्या संदर्भात आजचा मोर्चा काढलेला आहे। जे प्रश्न कमिशनर परिवहन आयुक्त यांनी प्रधान सचिवांपर्यंत पोहोचवलेले प्रश्न ते त्या फाईल अद्यापर्यंत तशाच पडून राहिल्यात, त्यामुळे ह्या विक्रम मिनीडोर चालकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आणि हा आम्हाला मोर्चा काढावा लागला।